क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक तडीपार आरोपींकडून घातक शस्त्रे जप्त, घरफोडीचे 2 गुन्हे उघड। मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तडीपार आरोपी विरोधात विशेष मोहीम राबवत घातक शस्त्रे जप्त करण्यासह घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कारवाईत चोरीस गेलेले मोबाईल फोन व रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार व पोलीस उप-आयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तडीपार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेदरम्यान 17 जून रोजी भारतनगर परिसरात तडीपार आरोपी विष्णू किशन पवार वय 30 याला लोखंडी कोयत्यासह ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरुद्ध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा इतर गुन्ह्यामधील सहभाग तपासला जात आहे। त्यानंतर 18 जून रोजी नंदिनी नदी पुलाजवळ समीर मुन्ना शहा वय 19 याला हातात कोयता घेऊन फिरताना पकडण्यात आले। पोलिसांनी त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त केला असून त्याचा एका चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे। दरम्यान नंदिनी नगर येथील घरफोडीच्या प्रकरणात तडीपार आरोपी वसीम अब्दुल रहमान वय 27 याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून चोरीस गेलेले 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत। तसेच भारतनगर परिसरातील दुसऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यात तौसिफ हसन शहा वय 19 याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 3 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 24,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास गाढवे तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।